मंत्रिमंडळातले खाते वाटपात योगायोग जुळून आलाय। मंत्रिमंडळात 2 मंत्री असे आहेत त्यांच्या वडिलांना मंत्रिमंडळात जी खाती मिळाली होती तीच खाती त्यांच्या मुलांना सुद्धा मिळाली आहे। म्हणून हा एक वेगळा योगायोग जुळून आला। मी नितेश नीलम नारायण राणे, मी योगेश ज्योती रामदास कदम ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक पार पाडेन। महायुतीच्या सरकारमध्ये नितेश राणेंनी मंत्रिपदाची शपथ घेतली तर योगेश कदम यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली। या दोघांकडे देण्यात आलेली खाती आणि 29 वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांकडे देण्यात आलेली खाती ही योगायोगानं सारखीच होती। नितेश राणे यांच्याकडे मत्स्य संवर्धन आणि बंदरे खातं सोपवण्यात आलंय। विशेष म्हणजे 1995 मध्ये नारायण राणे पहिल्यांदा मंत्री झाले तेव्हा त्यांच्याकडे सुद्धा मत्स्यपालन आणि बंदरे हे खातं देण्यात आलं। महायुती सरकारमध्ये योगेश कदमांकडे महत्त्वाच्या अशा गृहराज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। तर रामदास कदमही 1995 मध्ये पहिल्यांदा मंत्री झाले तेव्हा गृहराज्यमंत्री होते। ही काय मंत्रीपद हे काय मिळवण्यासाठी नसतात। आपल्या जिल्ह्याचा विकास, आपल्या भारतीय जनता पक्षाला मजबूत करणं, महायुतीला मजबूत करणं, या सगळी जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकून मी या प्रवेशद्वारातून आता पुढे मी निघणार आहे। नारायण राणे आणि रामदास कदम यांनी 29 वर्षांपूर्वी शपथ घेतली होती। त्यावेळी राणेंनी कॅबिनेट तर कदमांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली। आता नितेश राणे आणि योगेश कदम यांच्या शपथविधीत सुद्धा त्याच इतिहासाची पुनरावृत्ती झाली। नाही, योगायोगच आहे, कारण कुठलं खातं वाटायला येईल हे आम्हाला कोणालाच माहिती नव्हतं। त्यामुळे शिंदे साहेबांनी फक्त आदल्या दिवशी कल्पना दिली आणि त्यावेळेला शिंदे साहेबांनी देखील ती आठवड्यात त्यांनी देखील उजाळा दिला होता। त्यावेळी योगेश रामदास भाईंकडे पण हे खातं होतं आणि दुर्मिळ हा योगायोगच आहे। 1995 मध्ये पहिल्यांदा मंत्री झाल्यानंतर नारायण राणे नंतर मुख्यमंत्री झाले। तसंच वेगवेगळ्या महत्त्वाच्या खात्यांचा त्यांनी कारभार पाहिला। रामदास कदमही नंतर कॅबिनेट मंत्री झाले, विरोधी पक्षनेते झाले। 2014 मध्ये पुन्हा मंत्री झाले। आता नितेश राणे आणि योगेश कदम असंच राजकीय यश मिळवत कोकणचा किती विकास करतात हे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मंडळी